काय आधार कार्ड नाही, आम्ही असं रोडवर फिरणार मूळ गाव आहे तुझं त्या ऍड्रेसवर आधार कार्ड होईल तिथं जन्मतारखेचा दाखला भेटेल त्यामध्ये आमची डिलिव्हरी कुठे तो प्रॉब्लेम ह्या वर्षी उद्भवला लागला. बरोबर. जे मुंबईला भिक्षा मागायला आलेले गाव सोडून, जे पुण्याला मागायला आले, शिंगणावर राहिलेले त्या लोकांना, शिंगणावर जन्मलेल्या मुलांना वेळ निघून जातो आणि मग त्यावेळेस पोरं 5-6 वर्षी जे होतात त्यावेळेस जन्मतारखेचा दाखला बरोबर मिळणं मुश्किल होतं. आणि मग आपले नियम काय आहेत ग्रामपंचायतीचे आहे, आपले नियम आहेत की 6 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही आमच्याकडे नाही दिला, स्थानिक लेवलला 1 महिन्यात परमिशन. दुसरं असं आहे की ज्या लोकांची डिलिव्हरी दवाखान्यात होती, बरोबर, जर दवाखान्यात डिलिव्हरी झाली तर ती ग्रामपंचायतीत जातात. मग जाते डायरेक्ट जाते. हे रस्त्यावर डिलिव्हरी झाल्यामुळे त्यांच्या नोंद रस्त्यावर येणे. मग ह्यासाठी काय करायचं? आता त्याच्यावर आपण एक उपक्रम राबवला आहे. मान्य माझे पण त्या विषयातून आता सांगितलं परत भेटावं लागणार. आपण त्याच्यावर एक उपक्रम असा घेतला होता की 2 व्यक्तींचं, प्रतिष्ठित 2 व्यक्ती आहे त्या ठिकाणी, त्यांचा पंचनामा घ्यायचा आणि त्या पंचनाम्याच्या ह्याच्यावर यांच्या जन्मतारखेच्या गावात ही बेस्ट वे. बरोबर. असं ते उपक्रम आता ते चालू केलेलं आहे. पुण्यामध्ये आहे ना, मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सोलापूरमध्ये गाव मुळेगाव बिस्मिल्लाहनगर म्हणजे मार्केट यार्डच्या बाजूला म्हणजे प्रॉपर सोलापूरचा. आणि मी इकडे आहे ना, नाही ना म्हणलं ना तर 10-12 वर्ष इकडेच राहतो. म्हणजे वर्षातले 8-9 महिने इकडे पुण्यामध्ये राहतो. कधी पण आलो इकडे धंदा, म्हणजे मी सीझन चालू केलं जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, नंतर पालखीला रिटर्न. पालखीमध्ये गणपतीला रिटर्न येतं. मग पालखी झाली, मग गणपती येतो. गणपती झाला तर मग दसरा येतो. दसरा झाला दिवाळी येते. म्हणजे माझं सीझनच चालू आहे. सीझन म्हणजे घरामध्ये गेलो तर 8-10 दिवस प्ले झाले. नंतर आपल्या पोटावरच हात आहे, म्हणजे हातावरचं पोट आहे, कधी पण इकडे तिकडे फिरत राहावं लागतं. मला नाही असं गाव आमचं चांगलं, गावाला सध्या